जय शिवराय मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळ आहे बरोबर, पहाटेपासून लाईट नाही. माहिती सगळी लाईटिंग चालू केलेत. सकाळपासून लाईट नाही यार, म्हणून मी अजून आंघोळ पण नाही केली. त्याच्या मागे एक कारण आहे, कारण की मला लागतं आंघोळीला गरम पाणी. उन्हाळा असू दे, थंडी असू दे, काही पण असू दे, गरम पाणीच घेतो. नॉर्मल तरी गरम पाणी लागतं मला. मी कोमट पाणी घेतो. उन्हाळ्यात कोमट पाणी घेतो, जास्त गरम नाही घेत. चटके बसवायचे नाही आपल्याला आपल्या अंगाला. पण मला खोकला काय थांबत नाही अजिबात. खूप खोकला येतोय, खूप म्हणजे खूप. औषधांनी पण फरक नाही पडत. खूप खोकला येतोय, नुसता खोकलाच येतोय, खोकला. लाईट पण नाही त्यात, वैताग आलेली. बदलापूरला एकदा पडलाय, परत एकदा पाऊस. तुम्ही बघू शकता कितीतरी एरिया ओलला आहे. ही तिथला एरिया सुक्का आहे. जादू तिथली बाजू सुक्की आहे. हा पण आपल्या घरात पाऊस पडलाय मित्र. इथलं पण पाणी पण सुकलं. खात्री पुरावा पाहिजे की दाखवायला बाबा. नाही मित्रांनो, मी खरं बोलतोय. पाऊस पडतो सगळीकडं, पाऊस पडतोय. अशाकडे भिजले. अरे इथं आत्ता 2 मिनटापूर्वी पाणी होतं यार. जादू गायब झालं सगळं पाणी. अरे इथपर्यंत मित्रांनो पाऊस होता अक्षरशः. हा पुरावा भेटला बघा, तिकडे पाणी आहे. म्हणजे मी खोटं नव्हतं बोलत, खरं होतं. पाणी आहे इथं, पाऊस पडतोय जोरात मित्रांनो. थोड्या वेळात पहिला माळा पण भरला जाईल. उन्हाळ्याच्या वेळेत पाऊस पडून मजा येते मित्रांनो. मी असं झालं जरा बाहेर फिरायला, जरा शाळा इथून बघायला आलतो. तर जिथं समोर बघा, राईट साईडला तुम्हाला माझी शाळा तिथं असेल बघा. तिकडं आमच्या शाळेचं आहे ना, काम चालू आहे सध्या वरच्या मंजिलचं. आमची शाळा आता 4 माळ्याची होती ना, तिथं वरच्या माळ्याचं काम चालू आहे. आणि मित्रांनो आज पण खूप वारा सुटलेला आणि यांना अक्षरशः धूळ खूप उडत होती आणि पाऊस पण पडून गेलता. आत्ताच पाऊस पडला मित्रांनो. तुम्ही आकाश एकदा वातावरण फक्त नोटीस करा. एवढं भारी दिसतंय ना ते वातावरण. अक्षरशः खूप छान दिसतंय बघायला. एकदम असं प्रसन्न वाटतंय ते आकाश. पूर्ण आकाश खिललंय, मोकळं झालंय पूर्ण आकाश. मित्रांनो आता मी गेले दुबई, इथं खूप असं थंड हवा लागते. इथं थंड वातावरण आहे. आता बदलापूरला थंड वातावरण झालं, कारण की सकाळी पाऊस पण पडला ना, त्यामुळे आता बदलापूरचं वातावरण एकदम असं थंड वातावरण झालंय. असं थंडी वाजायसारखं होतंय. थंड हवा कशा प्यायला लागते ना एसीची वगैरे, तशी हवा लागते. इथे एसीची पण गरज नाही. नॅचरल एसी, नॅचरल. बदलापूरला फुल नॅचरल एसी. फक्त एवढाच प्रॉब्लेम की मच्छर आहेत, त्याच्यामुळं इथं हा देशी जुगाड लावावाच लागतो. जर तुम्हाला ही थंडी हवा खायची असेल ना बाहेरची, तर ही जाळी तुम्ही अशी तुमच्या खिडकीला पॅक करा मस्त, आणि जेवढी हवा घ्यायची तेवढी हवा घ्या. आता मी पण ती जाळी लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके तर मित्रांनो, जाळी लावून घेतली आहे. कोणतरी आठवण काढते, लय उचक्या लागतात. जाळी लावली आहे. आता आम्ही जाणार मच्छर फ्री. 1 मिनिट यार, आवाज कमी करावा. बघा संपलेला दिसतोय, आपण बघितलं मित्रांनो. जाळी लावली आता. आता आम्ही जाणार मच्छर
मच्छर मुक्त माझी कोण लई आठवण काढते. साखर आणि पाणी पिऊ दे यार. एक मिनिट यार, लई आठवण काढते कोणतरी होते. थांबा 2 मिनिटं खायचा. भूक येतं साधं चालू लागलं ना. लाईट बिल येतं. हो या रूम मध्ये यायला आपल्याला भीती वाटते. आपण या रूम मध्ये जायचंच नाही. कॅन्सल ती. इथं टी व्ही चालू आहे मस्त. आम्ही पिक्चर बघणार आहे सुट्ट्यात कारण की फुल एन्जॉय लाईफ. खरं मित्रांनो मला समजत नाही काय झालं काय नक्की बदलापूरला. नुसता पाऊसच पाऊस पडतोय बदलापूरला. फक्त पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळा ऐकायला विचित्र आहे थोडंसं. पण कसं काय काय माहिती कसं काय शक्य झालंय. निसर्गाची किमया चांगलंय. तुम्ही एकदा ट्राय करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर डोंगर असेल ना तर ट्राय करा. अशी जाळी लावा खिडकीला रात्रीची आणि झोपा. त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय.